नमस्कार मंडळी. आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च ही खरं तर एक मोठी चिंता असते नाही का? त्यातही जे आपले बांधकाम क्षेत्रात दिवसरात्र मेहनत करतात त्यांच्यासाठी तर ही गोष्ट आणखीनच मोठी. पण आता काळजी करायचं काही कारण नाहीये, कारण सरकारची एक अशी जबरदस्त योजना आहे जी तुमच्या मुलांच्या शिक्षणाला मोठा आधार देऊ शकते. चला, आज आपण याच योजनेबद्दल सगळं काही सोप्या भाषेत जाणून घेऊया. हो, 1,00,000 रुपये. अगदी बरोबर पाहिलंय. विचार करा, आपल्या मुलाला किंवा मुलीला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं असेल तर वर्षाला तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. अहो, ही रक्कम इतकी मोठी आहे की शिक्षणाचा जवळपास सगळा भार हलका होऊ शकतो. पण मग प्रश्न हा आहे की ही मदत मिळवायची कशी? त्यासाठी काय करावं लागेल? चला तर मग पुढच्या काही मिनिटात आपण याचीच सगळी माहिती अगदी सोप्या शब्दात टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. तर ही खरंच एक खूप मोठी संधी आहे. चला, आता ही योजना नेमकी काय आहे ते समजून घेऊ. बघा, ही योजना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ राबवतं आणि याचा उद्देश एकदम सरळ आणि सोपा आहे. तो म्हणजे आपल्या कामगार बांधवांच्या मुलांना शिक्षणासाठी कसलीही अडचण येऊ नये. या योजनेचं मूळ काम काय आहे? तर जे बांधकाम कामगार मंडळाकडे जंशीकृत नोंदणीकृत आहेत, म्हणजे ज्यांची नोंद झालेली आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवतं. आणि हो, यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा, नोंदणीकृत. बरं, मग या योजनेचा फायदा कोणाला मिळू शकतो? यासाठी पात्र कोण आहे? तर बघा, 3 सोप्या अटी आहेत. पहिली अट, बांधकाम कामगार म्हणून तुमची मंडळाकडे नोंदणी झालेली असली पाहिजे. दुसरी अट, एका कामगाराच्या 2 मुलांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो. आणि तिसरी आणि महत्त्वाची अट, तुम्ही गेल्या वर्षभरात कमीत कमी 90 दिवस बांधकाम साईटवर काम केलं आहे याचा पुरावा लागतो. आता आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे किती मिळतात, शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर किती मदत मिळू शकते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जसं जसं आपलं मूल शिकत पुढे जातं तशी ही मदतीची रक्कम सुद्धा वाढत जाते. हे बघा, 1ली ते 7वीतल्या मुलांसाठी वर्षाला 2,500 रुपये, 8वी ते 10वीसाठी मिळतात 5,000 आणि 11वी-12वीला गेल्यावर 10,000 रुपये. पण खरी मोठी मदत पुढे सुरू होते. डिग्री कोर्ससाठी म्हणजे BA, BComसाठी वर्षाला 20,000, इंजिनिअरिंगसाठी थेट 60,000 रुपये आणि मेडिकलला म्हणजे डॉक्टरीच्या शिक्षणासाठी तर वर्षाला चक्क 1,00,000 रुपये. अहो, हे किती मोठं सहकार्य आहे नाही का? आता मनात प्रश्न येईल की मदत तर खूप चांगली आहे, पण ही मिळवायची कशी? याची प्रक्रिया खूप किचकट असेल का? तर अजिबात नाही. उलट ही प्रक्रिया आता खूपच सोपी झाली आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सगळं काही ऑनलाईन आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या अर्ज करू शकता. पण या सगळ्या प्रक्रियेतली एक गोष्ट जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचं बांधकाम कामगार नोंदणी ओळखपत्र. हे कार्ड तुमच्याकडे असायलाच हवं. असं समजा की हे कार्ड म्हणजे या योजनेच्या फायद्याची चावी आहे. या चावीशिवाय दरवाजा उघडणार नाही. तर अर्ज करायच्या आधी कोणती कागदपत्र जवळ तयार ठेवायची त्याची ही यादी बघा. तुमचं नोंदणीचं ओळखपत्र, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तुम्ही कुठे राहता याचा पुरावा म्हणजे रेशन कार्ड किंवा इतर काही, मुलांची मार्कशीट आणि मूल शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकतंय याचा पुरावा देणारा बोनाफाईड सर्टिफिकेट. हे सगळं जर आधीच एकत्र करून ठेवलं तर ऑनलाईन अर्ज भरायला खूप सोपं जातं. आता अर्ज भरताना तुम्हाला एक शब्द ऐकायला मिळेल, DBT. मग हे DBT म्हणजे काय? घाबरून जायचं नाही. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. अगदी आपल्या भाषेत सांगायचं तर सरकारने पाठवलेले पैसे मध्ये कुठेही न थांबता सरळ तुमच्या बँक खात्यात येतात. यात मध्ये कोणीही दलाल किंवा एजंट नसतो. त्यामुळे पैसे वेळेवर आणि पूर्ण मिळतात. थोडक्यात सांगायचं तर ही सगळी प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांची आहे. पहिली पायरी, जर नोंदणी झालेली नसेल तर सगळ्यात आधी ती करून घ्या. दुसरी पायरी, आत्ता आपण जी कागदपत्रांची यादी पाहिली ती सगळी तयार ठेवा. आणि तिसरी आणि शेवटची पायरी, आपल्या मोबाईलमधूनच सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज भरून टाका. बस इतकंच. तर आत्तापर्यंत आपण सगळी माहिती घेतली, पण या सगळ्यातनं लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? आता आपण त्यावर बोलूया. ही एकच गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त गरजेची आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या सगळ्या योजना, ही सगळी आर्थिक मदत, ह्या सगळ्यांचा पाया फक्त एकच आहे आणि तो म्हणजे तुमची बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे झालेली नोंदणी. जर ही नोंदणी नसेल तर यातला एकही फायदा मिळणार नाही. म्हणून हेच आपलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. आता फक्त एकच प्रश्न, आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल उचलायला नको का?
विचार करा, आपलं हे एक छोटंसं पाऊल आपल्या मुलांचं संपूर्ण